ड्रमचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. वेळ मिळाला की हालू. आता त्या सुधाकरनं जाम करायला नाही सांगितलं म्हणजे मिळवलं. नाही नाही, मला नाही वाटत तसं काय होईल. नाही तसं नाही झालं पाहिजे. ओ टेलर, ब्लाऊज शिवायचा आहे मला. जेवण करतोय, थोड्या वेळाने या. जेवण झालं की शिवतो. अहो टेलर, मला परत यायला नाही जमणार. एक काम करा की टेलर, माझं माप घ्या, मग मी जाती. थोडंच राहिलंय, होत आलंय. थोडं नाही घेतो की माप. अहो टेलर, जेवण करायला वेळ जाईल का नाही? मला ना माझ्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, लय अर्जंट आहे टेलर. माझं माप घ्या आणि मग निवांत जेवण बसा. टेलर, घेताय ना माप? मुद्दाम करते ही टिम्पल. हिच्याशी गोड गोड बोलून हिला नीट समजावं लागेल, नाहीतर ही लाली समोर काही पचकली तर माझ्या अडचणी अजून वाढतील. काय झालं? ओ टेलर, माप घेताय ना? 2 मिनिटं. हो. चला माप देतो. काय गरज होती उठायची? हो तसं नाही, कस्टमर देव असतं, त्यांना घाई आहे बघा ना. ओ, आता तुमच्या ब्लाऊज साठी माणसानं जेवण पण सोडायचं का? थोडा वेळ थांबला असता तर करोडोंचं नुकसान झालं असतं तुमचं. होऊ शकतं माझं करोडोचं नुकसान. माझा नवरा जेवून झाल्यावरच तुमचं माप घेणार. लालीजी, अहो कस्टमर देव असतो, देवाला असं म्हणू नये. या मॅडम या. चला टेलर. काय पण बाय आहेत, जेवून पण देत नाही नीट. या मॅडम या या. येड लागले तुला. परत का आलीस तू इथे? आपल्या दोघांच्या ओळखीच्या कुठल्या माणसाने सोबत बघितलं ना आपल्याला, तर दोघांचे जुने कान बाहेर येतील. आणि तुला आधीही सांगितलं होतं मी, माझी बायको महासंशयी आहे, तरी तू का आलीस परत इथे? तुमचं ते लालीपुरण हळू बोल. तुमचं ते लालीपुरण बंद करा. माझी बायको संशय, माझी बायको संशय. दुसरं काही डोक्यात येत नाही का हो तुमच्या? जरा वाईच माझ्या पोटाचा पण विचार करा ना. भूक लागली आम्हाला. तुमच्याशिवाय या गावात माझं ओळखीचं आहे का कोणी डॉक्टर? नाही ना. हो, मस्त दोघे राजा राणीसारखे एकमेकांना घास खाऊ घालतात. जरा माझं पण आठवा ना काहीतरी. मी किती काय काय केलं तुमच्यासाठी. मी आज माझं तोंड बंद ठेवलं नसतं ना, आज जेलमध्ये असता तुम्ही. जरा वाईच त्या उपकाराची जाणीव ठेवा. उपकार केलेस तू माझ्यावर? उपकार केलेस का? त्याच्या बदल्यात तू माझ्याकडनं पैसे घेतले ते विसरू नकोस. ह्या घेतले पैसे? कसलं खोटरड आहे तुम्ही. उलट तुम्ही सगळं पैसे घेऊन पळून नाही गेला. पळून मी गेलो? पळून तू गेली होतीस. जेव्हा चंदा माझ्या उरावर बसून डोक्यात दगड मारत होतीस ना, तेव्हा माझे पैसे घेऊन तू पळून गेलीस.